ज्या वेळेला आम्ही संभाजीनगर पासून निघालो आणि त्या ठिकाणावरती जात होतो, मध्ये जरा आम्ही थांबलो. अभी मजा आएगा ना भिड़ो. एका घरामध्ये गेलो. घर कसलं तुम्हाला गावचं माहितीये, ग्रामीण भागातनं बरेच तुम्ही लोक आलेले आहात. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तिन्ही सांजेची वेळ होती. मिणमिण त्या दिवा होता. यही नहीं, अभी और सुनिए. मी जरा तिकडे बाथरूमला जायचं म्हणून गेलो. बाहेर आल्यानंतर त्या घरातली माऊली आणि तिची मुलगी हातामध्ये पंचारती घेऊन उभ्या होत्या. ज्या वेळेला आम्ही संभाजीनगर पासून निघालो आणि त्या ठिकाणावरती जात होतो, मध्ये जरा आम्ही थांबलो. अभी मजा आएगा ना भिड़ो. एका घरामध्ये गेलो. घर कसलं तुम्हाला गावचं माहितीये, ग्रामीण भागातनं बरेच तुम्ही लोक आलेले आहात. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तिन्ही सांजेची वेळ होती. मिणमिण त्या दिवा होता. यही नहीं, अभी और सुनिए. मी जरा तिकडे बाथरूमला जायचं म्हणून गेलो. बाहेर आल्यानंतर त्या घरातली माऊली आणि तिची मुलगी हातामध्ये पंचारती घेऊन उभ्या होत्या. माफ करा मित्रांनो, हा व्हिडिओ बनवत असताना आम्हाला हसू आवरतच नव्हतं. इनफॅक्ट अजूनही खूप हसू येत आहे, कारण उद्धवजी बोललेच तसे आहेत. कोमटरावांचं म्हणणं असं आहे की कोमटराव संभाजीनगर येथे गेले होते आणि संभाजीनगरवरून त्यांना दुसऱ्या एका कोणत्या तरी गावाला जायचं होतं. त्या गावाला जात असताना ते मध्यंतरी कुठेतरी थांबले आणि तिथे त्यांना एक घर दिसलं. आणि मग उद्धवजी असं सांगतात, म्हणजेच कोमटराव असं सांगतात की दिवी लागणीची वेळ होती, म्हणजे मग तो मिणमिणता दिवा वगैरे वगैरे वगैरे. आणि मग मला बाथरूमला जायचं होतं म्हणून मी त्या एका घरामध्ये बाथरूमला गेलो. आणि नंतर जेव्हा बाथरूम मधून बाहेर आलो तेव्हा त्या घरातली माऊली पंचारतीचा ताट घेऊन समोर उभी होती. माफ करा मित्रांनो, 10-15 टेक केले आम्ही, पण हसू आवरत नाहीये, म्हणून ते हसू आम्ही तसंच ठेवलेलं आहे. ते निखळ आहे. जर तुम्हाला आवडलं नाही, पटलं नाही तर प्लीज 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 माफ करा. पण तो प्रसंग डोळ्यांसमोर आला की हसू आवरलंच जात नाही. म्हणजे विचार करा, एखादा व्यक्ती आपल्या घरामध्ये सू करण्यासाठी आलेला आहे आणि तो सू करून बाहेर आला की त्याच्या समोर पंचारतीचं ताट घेऊन कोण उभं राहतो हो. बरं झालं कोमटराव आपल्या भाषणामध्ये इथेच थांबले, याच्या पुढचं ते काही बोलले नाहीत. नाहीतर लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे दाखवून देण्यासाठी त्यांनी हा प्रसंग आणखी रंगवला असता. ते असंही बोलू शकले असते की मी त्या घरामध्ये सू करून आल्यानंतर, बाथरूम मधून बाहेर पडल्यानंतर माझी पंचारती करण्यात आली, त्यानंतर मला मखरात बसवण्यात आलं, मखरात बसवल्यानंतर माझी आरती करण्यात आली, नंतर माझ्यासमोर मोदक लाडू असा प्रसाद ठेवण्यात आला, त्या घरातल्या सगळ्यांनी माझ्या समोर साष्टांग दंडवत घातले आणि मग मी त्यांना आशीर्वाद दिला आणि अचानक तिथून मी गायब झालो. ते सगळं कुटुंब माझ्या भक्तीमध्ये इतकं न्हाऊन निघालेलं आहे की आजही ते माझं भजन गात आहेत. मित्रांनो, या अगोदर आम्ही कोमटरावांवर एक व्हिडिओ असाच केला होता, ज्यामध्ये आम्ही एक कोट केली होती की कोमटरावांचा स्वभाव असा आहे की मला पहा आणि फुले वाहा. हा त्यातलाच एक प्रकार होता. म्हणजे आत्मस्तुती करवून घेण्यामध्ये हे इतके मग्न होतात की यांना कळतच नाही की आपण काय बोलतोय. आपलं हसं होतंय, लोक आपली टर उडवतायत, आपली खिल्ली उडवतायत. मात्र त्यांच्याही आता हे कदाचित अंगवळणी पडलेलं असावं, कारण यांनी स्वतःच जाहीर केलं होतं की मी या राज्याचा मूर्खमंत्री होतो. खरंच मित्रांनो, कधी कधी डोक्यात विचार येतात की हे खरंच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री होते. साहिल जोशी यांनी यांची मुलाखत घेत असताना काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांमधला एक प्रश्न असा होता की तुमच्यावर टीका केली जाते की तुमच्या सभेमध्ये, रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे मिरवले जातात. यावरून कोमटरावांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असताना असं म्हटलं, हो हो, त्यांच्या ध्यानीमनी नुसतं पाक पाक पाकच असतं आणि त्यामुळे ते पाककलेला सुद्धा पाकिस्तानची कला असंच म्हणतील. यांना असं वाटतं की कुठल्याही गोष्टीवर आपण कमेंट केली किंवा टोमणा मारला म्हणजे आपण अत्यंत बुद्धिमान आहोत असं सिद्ध होतं. म्हणजे यांचा घरगडी भोंगा राऊत जे मध्यंतरी बोलले होते एका जाहीर प्रगट मुलाखतीमध्ये की WHO लोकांना काय कळतं, WHO डॉक्टरांना काय कळतं, त्यापेक्षा जास्त तर उद्धवजींना कळतं. WHO डॉक्टर आहेत तरी कोण, इकडून तिकडून पकडून आणलेले डॉक्टर आहेत ते.
अहो तुम्हाला सांगतो, डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर हुशार असतो. हे यांच्या घरगड्याचं ज्ञान. यथा राजा तथा प्रजा किंवा यथा प्रजा तथा राजा, काहीही म्हणा, मात्र हे दोघे एकमेकाला शोभून दिसतात. मी किती महान आहे, लोकांमध्ये माझी प्रतिमा किती चांगली आहे, हे दाखवून देण्याचा हा किती मोठा केविलवाणा प्रयत्न आहे. अहो तुम्हाला दुसरं उदाहरण देता येत नव्हतं का, की मी त्या घरामध्ये गेलो तेव्हा तिथे सडा रांगोळी करत असलेली गृहिणी, त्या घराची गृहलक्ष्मी मला असं बोलली की उद्धवजी 2 मिनिट थांबा. ती माय माऊली घरामध्ये गेली, एक भाकरीचा तुकडा घेऊन आली, माझी दृष्ट काढली आणि माझ्यावरून तो तुकडा ओवाळून बाजूला ठेवला. आदरपूर्वक सन्मानपूर्वक मला घरात घेतलं. मग आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्या माय माऊलीने आस्थेने चौकशी केली. असं बोलू शकले असते ना हे, पण हे काय बोलतात, मी बाथरूमला गेलो, बाथरूम मधून बाहेर आलो, समोर बघतो तर काय, ती माय माऊली पंचारतीचं ताट घेऊन समोर उभी होती. अरे काय धंदे! अहो तुम्ही या राज्याचे कोणे एकेकाळी मुख्यमंत्री होतात, एवढं तरी भान असू द्या. हे आपल्या भाषणांमधून येऊन जाऊन सतत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत असतात आणि देवेंद्रजी फडणवीस यांना हे फडतूस म्हणतात. अहो फडतूस कोण आहे, खरा फडतूस कोण आहे, हे अवघ्या जगाला आता कळून चुकले. हे ज्याप्रमाणे म्हटले की मी त्या घरामध्ये गेलो, बाथरूम करून आलो आणि त्या घरातली माय माऊली, मी बाथरूम मधून बाहेर आलो तेव्हा पंचारतीचं ताट घेऊन उभी होती. मातोश्रीमध्ये तरी असं कोणी उभं असेल का हो? म्हणजे ह्यांचे नौकर चाकर म्हणा किंवा ह्यांचा घरगडी संजय राऊत, की उद्धवजी बाथरूमला गेलेत, ते बाथरूमला गेल्या गेल्या लगेच आरतीचं तबक घेऊन 2 माणसं त्या बाथरूमच्या दरवाजाच्या बाहेर उभी सज्ज, की उद्धवजी आले की लगेच त्यांची पंचारती करायची. मातोश्रीमध्ये तरी असं होत असेल का? मग एका दुसऱ्या सर्वसामान्य घरामध्ये असं होईल? आत्मस्तुती करण्यात, आत्मप्रौढी मिरवण्यात यांना प्रचंड धन्यता वाटते. यांच्या आजूबाजूची चांडाळ चौकडी सुद्धा तेच करते. अनिल परब, अनिल देसाई किंवा हा भोंगा राऊत, हे लोक दुसरं करतात तरी काय? कोमटरावांना चाण्याच्या झाडावर चढवून देतात आणि हे मग हवेमध्ये तीर चालवायला लागतात. आपण काय बोलतोय, त्याचा काय परिणाम होतोय, त्याचे काय अर्थ निघतायत, याच्याशी यांना काहीच देणं घेणं नाहीये. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे मित्रांनो, यांच्या ह्या असल्या बोलण्यावर सुद्धा काही जण टाळ्या वाजवतात. खरं तर त्या माणसांच्या बुद्धीची कीव करावी. या असल्या लोकांसाठी समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये एक अख्खा अध्याय लिहिलेला आहे. तुम्हाला तो जर अध्याय आठवत असेल तर त्या अध्यायाचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो. हिंटसाठी आम्ही एक शब्द देतो, टिंबटिंबची लक्षणे. लक्षात आलं असेल तुमच्या तर कमेंटमध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहायला विसरू नका. यांचा स्वभाव कसा आहे माहिती आहे का? हे कोणालाही काहीही बोलत ते चालतं, मात्र कोणी यांना काहीही बोलायचं नाही. एका पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने उबाठा एवढाच उल्लेख केला, त्यावरून हे किती भडकले, त्या पत्रकाराला तिथे झापायला लागले. उबाठा काय म्हणता, काय हे उबाठा? उबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आहे माझं आणि ते पूर्ण घ्यायचं. उबाठा काय, उबाठा उबाठा नाही म्हणायचं. मित्रांनो, बाळासाहेब ठाकरे जेव्हा बोलायला उभे राहायचे ना, अंगावर रोमांच यायचं. आणि हे बोलायला उभे राहिले किंवा हे बोलणार आहेत अशी अनाउन्समेंट जरी झाली तरी मनातून कसं खतखत 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 हसायला येतं. आता प्रचाराचा नारळ फुटलेला आहे, खूप सभा होणार आहेत, खूप टोमणेबाजी होणार आहे, यांच्याकडून अशीच अनेक विधानं येत राहणार आहेत. त्यातली काही सिलेक्टिव्ह विधानं विरंगुळा म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करणारच आहोत. आजच्या दिवसाची सुरुवात तुमची खळखळून हसून व्हावी यासाठीच आम्ही हा व्हिडिओ केला होता. कसा वाटलाय व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, उबाठा गट आता पूर्णपणे हिरवाग्रस्त झालेला आहे. हिंदुत्वापासून दूर गेलेल्या यांना आता परत हिंदुत्वामध्ये येऊ पण देऊ नका. मात्र आपली हिंदूंची एकजूट कमी पण होऊ देऊ नका. हिंदूंची एकजूट कायम राहावी यासाठीच प्रपंच परिवाराने महाप्रपंच या यूट्यूब चॅनलच्या जोडीलाच हिंदू प्रपंच हे नवकोरं यूट्यूब चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलवरून हिंदू धर्म, शास्त्र, संस्कृती, संस्कार आणि नीती यांवरचे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले व्हिडिओज आम्ही सादर करत आहोत. हा वारसा आपल्या पुढच्या पिढीला देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगण्यास आनंद होत आहे की प्रपंच परिवार लवकरच सर्व हिंदू माता बंधू भगिनींसाठी रोजगाराच्या, अर्थार्जनाच्या नव्या संकल्पना, नव्या योजना राबवणार आहे. तेव्हा महाप्रपंच
हिंदू प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलशी जोडले जा, प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा आणि उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, तुमच्या घरात कधी असं झालेलं आहे का की तुम्ही बाथरूमला गेलेला आहात आणि बाथरूममधून बाहेर आल्यानंतर कोणीतरी तुमच्यासाठी पंचारतीचं ताट घेऊन उभं आहे? तुमच्या बाबतीत असा काही प्रसंग जर घडलेला असेल तर तो पण कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. म्हणजे त्यातून आपल्या कोमटरावांना आणखीन काहीतरी छान कल्पना सुचतील, बरोबर ना? तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय. तेव्हा चला पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.